नमस्कार. आज मी आपल्यासोबत अगदी आरोग्यदायी आणि झटपट बनणारी अळशीची म्हणजे जवस, त्याला की इंग्लिशमध्ये फ्लेक्स सीड म्हणतात, त्याची चटणीची रेसिपी शेअर करत आहे. बनवायला सोपी आहे आणि अगदी 2 ते 3 महिने आरामात टिकते. ही चटणी खूप गुणकारी आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये 1 चमचा जरी खाल्ली तरीही याचे खूप असे फायदे आपल्या आरोग्याला मिळतात. त्यामुळे ही चटणी तुम्ही नक्कीच तुमच्या डाएटमध्ये ॲड करू शकतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर रेसिपीच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता सर्वात आधी आपण इथे एक पॅन घेतलेला आहे. यामध्ये मी 1 वाटी इतपत जवस म्हणजेच अळशीच्या बिया घेतलेल्या आहे. या बियांना आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटासाठी मंद आचेवरती खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. या चटणीसाठी तुम्ही कोणतीही वाटी किंवा कप सेट करा आणि त्यानेच हे सर्व जिन्नस मोजून घ्या, जेणेकरून तुमची चटणी अजूनही छान चवदार बनेल. आता फ्लेक्स सीड्स म्हणजे अळशीच्या बियांमध्ये खूप जास्त प्रमाणात तेल असतं आणि या तेलामुळेच अळशीच्या बियांना उग्र असा वास असतो. याला असं खरपूस आपण भाजून घेतलं की यामध्ये अजिबात असा वास येत नाही आणि आपली जी चटणी आहे ती भरपूर दिवस अशी व्यवस्थित टिकते. आता 2 ते 3 मिनिटानंतर हे व्यवस्थित भाजलेले आहे. यांना आता आपण काढून घेऊयात. आता त्याच पॅनमध्ये मी इथं अगदी पाव कप इतपत शेंगदाणे घेतलेले आहे. जर तुम्हाला चटणी ही 1 ते 2 महिन्यासाठी स्टोअर करायची असेल ना, तर यामध्ये शेंगदाणे जास्त प्रमाणात अजिबात घालू नका. कारण की काही काळानंतर शेंगदाणे हे खवट होतात आणि त्यामुळे आपली चटणी ही खराब लागू शकते. तर एवढी टिप मात्र तुम्ही लक्षात घ्या. आता हे व्यवस्थित भाजले गेले की याला देखील आपण काढून घेऊयात. आता त्याच पॅनमध्ये आपण 1 वाटी इतपत किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. याला देखील आपण मंद फ्लेमवरती अगदी खरपूस असं भाजून घेऊया. याला भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि खोबऱ्याला स्वतःच असं तेल असतं, त्यामुळे याला तेल घालण्याची देखील आपल्याला काहीही गरज पडत नाही. आता हा व्यवस्थित खरपूस भाजून झाला की लगेचच याला काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये मी 1 वाटी इतपत कढीपत्ता घेतलेला आहे आणि सोबतच कमीत कमी पाव वाटी इतपत लसूण घेतलेला आहे. आता या सर्व जिन्नसांना आपण मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊयात. इथे आपल्याला जो कढीपत्ता आहे यातला जो मॉइश्चर आहे तो काढून घ्यायचा आहे. कारण कढीपत्त्यामध्ये जर मॉइश्चर राहिला त्यामुळे आपली चटणीमध्ये देखील मॉइश्चर येईल आणि ती चटणीला लवकर जाळ लागेल आणि कमीत कमी ती 15-20 दिवसानंतर जाळ पकडून खराब होऊ शकते. त्यामुळे शक्य असेल अगदी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे मस्त क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहे. हाताने चोळल्यानंतर याचा चुरा होतोय, म्हणजेच हे व्यवस्थित भाजले गेलेले आहे. आता यामध्ये मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे आणि 3 चमचे इथं मी पांढरी तीळ घातलेली आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला अगदी 1 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे. जिऱ्याचा खमंग असा वास यायला लागेल म्हणजे जिरे हे व्यवस्थित भाजले गेले आहे. आता हे सर्व जिन्नस आपण काढून घेऊया आणि हे सर्व जिन्नसांना आपण व्यवस्थित असं थंड करून घेऊयात. अगदी गरम गरम असताना याला आपल्याला अजिबात दळायचं नाहीये, कारण की वाफेमुळे यामध्ये पाण्याचा अंश येऊ शकतो आणि आपल्या चटणीला जाळ लागू शकतो. त्यामुळे कमीत कमी 15 मिनिटानंतर आपण याला व्यवस्थित दळून घेऊयात. तोपर्यंत आपण याला थंड होऊ देऊयात. इथे 15 मिनिटं झालेली आहे आणि सर्व जिन्नस इथे व्यवस्थित अशी थंड झालेली आहे आणि अजिबात याला मॉइश्चर लागलेला देखील नाही. आता याला आपण लगेचच ग्राइंडिंग जारमध्ये ॲड करूया आणि यामध्ये आपण काही बेसिक मसाले घालूयात. तर मसाल्यामध्ये मी इथं 2.5 चमचे इतपत लाल तिखट घातलेला आहे. लाल तिखटची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक देखील घालू शकतात. आता सोबतच इथे पाव चमचा इतपत हळदी पावडर घातलेला आहे. अर्धा चमचा इतपत धने पूड आणि अगदी पाव चमचा इतपत मी इथे हिंग घातलेला आहे. हिंगमुळे आपल्या चटणीला अजूनही छान अशी चव येईल. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आता यामध्ये मी अर्धा चमचा इतपत साखर घालत आहे. यामुळे यामध्ये जे आपण काही घातलेले आहे इन्ग्रेडियंट यांचे सर्वांचे फ्लेवर व्यवस्थित बॅलन्स होतील. आता या सर्व जिन्नसांना आपण पल्स मोडवरती अगदी रवाळ असं दळून घेऊयात. आता इथे मी रवाळ असं दळून घेतलेलं आहे. बघू शकता चटणी अशी मस्त अशी झालेली आहे. आपण या चटणीमध्ये अगदी 1 थेंबही तेल वापरलेला नाही. त्यामुळे ही चटणी तुम्ही जर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर केली तर कमीत कमी ही 2 ते 3 महिने आरामात टिकू शकते.
बघू शकता चटणी आपली तयार झालेली आहे आणि ही चटणी खूप अशी गुणकारी आहे. तुम्ही दररोज आपल्या आहारात 1 चमचा ही नक्कीच ॲड करा. तुम्हाला केस गळती किंवा त्वचा रिलेटेड काही आजार जर असेल ना, ते देखील ही चटणी क्युअर करू शकते. इतकी ही आरोग्यदायी आहे. आता ही चटणी मी काचेच्या बरणीमध्ये अशी स्टोअर केलेली आहे. बघू शकता तयार झाली आहे आपली चटपटीत अशी चटणी. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवून तयार होते आणि चवीलाही खूप अशी चविष्ट लागते. एकदा तरी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. तुम्हाला खूप जास्त आवडेल. चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत खात रहा.